निसर्गाचं मुक्त वरदान लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आपलं इंदोरी गाव संपूर्ण जिल्ह्याला तालुक्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या प्रवराईनं आपल्या सगळ्यात लाडक्या लेकरासारखं इंदोरी गावाला जणू मायेनं कुशीत घेतलंय। आईच्या कुशीत शिरावं तितक्या विश्वासानं प्रवरेच्या प्रभात स्वतःला झोकून देणाऱ्या लहान थोर लेकरांना प्रवराई सुद्धा तितक्याच मायेनं काळजीनं जोजवते, खेळवते। सतत प्रवाही राहणं, आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकावर सुखाची उधळण करणं, त्यांना तृप्त करणं, प्रवराईचा हाच गुण इंदुरीतल्या प्रत्येक माणसाच्या स्वभावात आपसूक आलाय। साधारणतः 900 एकराच्या भूभागावर सामावलेलं छोटंसं पण साऱ्या जगात कीर्ती पसरलेलं आपलं इंदोरी गाव। निळ्या नदीच्या पांढऱ्या शुभ्र प्रवाहाकाठी खडकाळीवर विसावलेल्या, रमलेल्या, हरवून गेलेल्या जीवांना या प्रवराईनं मायेच्या ओलाव्यानं बांधून ठेवलंय। इथल्या प्रत्येकाचा पहिला ध्यास आहे तो इंदोरीच्या भल्याचा, विकासाचा। आपल्या इंदोरी गावचे सुपुत्र ज्यांच्यामुळे आपलं इंदोरी जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहोचलं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचेच आणि देशाचे लाडके सर्वात लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज। देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त। बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे। बुक्का चंदन भारी हलावी याला, अवघाव काशना मान भारी याला देह। इंदोरीच्या या सुपुत्रानं या इंदोरी गावचा प्रवराईचा ऊर अभिमानानं फुलून येईल असं कर्तृत्व जगात सिद्ध केलंय। विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हबप नेवर्ती महाराज देशमुख यांची सर्व गावांनी एकमताने अध्यक्षपदी निवड केली। इंदोरीकर आल्यानंतर गावाला शोभा वाटते आणि पूर्वीपासून त्यांचं चरित्र सुद्धा मला चांगलं माहिती। इंदोरीकर महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे इंदोरीकर महाराजांना त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे, एक ऊर्जेचा स्रोत असतो। ते आल्यानंतर ते आता दिवसभर 2, 3, 4 कार्यक्रम करतात। इथं आमच्या गावाला जरी आले ना, ते आले की एक गावामध्ये उत्साह एकदम तरुण मित्र मंडळ असेल किंवा वयस्कर लोक असेल बाबाची वाट बघत असतात। इथल्या पाण्यासारखं निर्मळ, ओघवतं आणि खळखळाट करत थेट काळजाला भिडणारं, मिश्किलपणे हसवता हसवता अंतर्मुख करणारं असं कीर्तन म्हणजे आपले इंदोरीकर महाराज। कुटुंबवत्सल, गोमातेची आणि प्राणी पाखरांची सेवा करत समाज घडवण्याचं पुण्याचं काम गेली कित्येक वर्ष इंदोरीकर महाराज करीत आहेत। महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ओझर खुर्द या नावाने हायस्कूल काढलेला आहे। 75 मुलं अनाथ मुलं आहेत आणि त्या मुलांचं सगळी देखभाल महाराज करतात। त्यांच्या सुविद्य पत्नी आणि गावच्या सुनबाई यांचंही कार्य मोठं आहे। आपल्या रसाळ वाणीने कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी हे समाज प्रबोधनाचं कार्य अविरत सुरू ठेवलंय। वाणी पवित्रम यदि नाम घोषः, देह पवित्रम यदि तीर्थयात्रा। नाही, वाणीला पवित्र करायचं असेल तर देवाचं नामस्मरण सांगितलंय। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्राम नको देवा। इंदोरीकर महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात धार्मिक कार्य आणि उत्सव मोठ्या जल्लोषात पण शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू आहे। आमच्या गावचे सुपुत्र निवृत्ती महाराज देशमुख यांची अखंड भारतभर, महाराष्ट्रभर कीर्तनकार सेवा फार मोठं योगदान आहे। ट्रस्ट आमची एवढी मोठी आहे की एक महान गाव केलेला निवृत्ती महाराज देशमुख म्हणून आहे।
त्यांनी हे गावामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एक आमचं इंदुरीचं नाव जसं उंचावलं. आमच्या गावचे सुपुत्र निवृत्ती महाराज देशमुख यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त 3 दिवसाचा या 7 दिवसाचा फार मोठा सप्ताह केला जातो. त्या महाराजांचंही त्यापदी आणि बाकी आमच्या सर्व मित्रपरिवाराचंही त्या सप्त्याला कायमस्वरूपी गावाला येणं जाणं असतं. आम्ही गावच्या प्रत्येक धार्मिक कार्यात, सामाजिक कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपलब्ध झालेला असतो. आपल्या गावाला देवळांची, मंदिरांची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या ठिकाणी आमचं नाव प्रतिपंढरी म्हणून इंदोरी हे प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी विठ्ठलाचं जुनं पुरातन पांडवकालीन मंदिर आहे. यातच त्याचा जीर्णोद्धार करून गावकऱ्यांनी नवीन भव्य मंडप उभारून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. त्याचबरोबर हनुमान मंदिर आहे, बाकी पद्मावती देवीचे मंदिर आहेत, खंडोबा मंदिर आहेत. 2002 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. या सर्व उत्सवामध्ये निवृत्ती महाराजांचं योगदान हे हिरारेने असतं. त्यांच्या एका हाकेवरती गावातील सर्व तरुण, आबाल, वृद्ध हे त्या ठिकाणी एकजूट होऊन काम करतात. आमचं हे इंदोरी गाव प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे आणि त्याच्यानंतर आमच्या इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना, तर इथं आषाढी एकादशीला खूप मोठी यात्रा भरते. तर प्रतिपंढरी म्हणून असं पण ओळखलं जातं आमच्या गावाला. तिथं प्रथम महाराष्ट्रामध्ये विष्णू याग यज्ञ झाला, त्याप्रमाणे आपल्या प्रवरा तीरामध्ये पुंडलिकाचं देखील मंदिर आहे. या गावाच्या मातीत आणि पाण्यात काहीतरी अद्भुत मिश्रण आहे. म्हणूनच तर वेगवेगळ्या क्षेत्रात गगनभरारी घेणारे अनेक सुपुत्र या इंदोरीच्या मातीत जन्मलेत आणि आपल्या कर्तृत्वाच्या गरुड पंखांनी झेप घेत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवित आहेत. इथं आमच्या गावातला प्रत्येक तरुण हा बागाचा बछड्याचे, या बागांना कोणीही ओळखू शकत नाही. निवृत्ती महाराज देशमुख जसे कष्टीवर आल्यानंतर हे गावाला आणि या सगळ्या उत्सवांना एक नवसंजीवनी प्राप्त झाल्यासारखं झालेलं. 25 वर्ष झालेले आहेत. म्हणजे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ह्या उत्सवासाठी येऊन आम्ही सगळेजण, मुंबईवाले असतील, काही पुण्यामधले आहेत, काही बाहेरचे जे आहेत, सगळेजण एकत्र येतात. मी या गावची सरपंच आहे. आमचे गाव तर खूपच सुंदर आहे. निवृत्ती महाराजांमुळे आमच्या गावची एक वेगळी अशी काहीतरी ओळख निर्माण झालेली आहे. जेव्हा आम्ही दुसऱ्या गावाला जातो, किती लांब गेलो तरी आम्हाला विचारतात तुम्ही कुठले, आम्ही सांगतो आम्ही इंदोरी गावचं आहे. इंदोरीचं जे नाव आहे ते 7 समुद्र पलीकडून येणारं काम हे निवृत्ती महाराजांमुळेच झालेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्हाला ही प्रेरणा मिळाली. ट्रस्टमध्ये काम करण्याची संधी आम्हाला निवृत्ती महाराजांकडूनच मिळाली आहे. समाजकारण आणि राजकारण या गोष्टी केवळ आणि केवळ इंदोरीच्या विकासासाठी करायचं, हेच इथल्या जाणत्या आणि कर्तबगार माणसांचं ब्रीदवाक्य आहे. माझं नाव अशोक कुंजाजी नवले, पोलीस पाटील इंदोरी. 84 ते 85 कालखंडामध्ये ज्या सामुदायिक पाईपलाईन केल्या, जे गावचे प्रमुख होते त्यांनी एकत्रित येऊन प्रगती केली. तालुक्यामध्ये एक अग्रगण्य असं हे इंदोरी गाव. मी ज्ञानेश्वर बाळासाहेब हडोळे, मंडळाधिकारी आहे धरुंबोडीमध्ये. गेल्या 2.5 वर्षामध्ये ते काम करताना जे पाहण्यात आलं तेव्हा आणि आता बराच बदल झाला आहे. इथल्या शाळा वगैरे जर पाहिल्या तर डिजिटल आहे. गावची जी नदी आहे ती कामधेनूच आहे. इथली गाव एक बदलतोय. या गावात भरपूर योजना राबवल्या जातात. सध्याही राबवायचं काम चालू आहे. माझं नाव पूजा भाऊसाहेब नवले आहे. तर मी आता MPSCच्या 2024ची जी ॲड होती STI पदी, तिथं माझी आता राज्यकर निरीक्षक म्हणून 2024मध्ये निवड झालेली आहे. जर त्या ग्राउंड लेवलला मला जर चान्स भेटला काम करायचा शिक्षण क्षेत्रामध्ये, तर मी नक्की त्याच्यासाठी उत्सुक असेल. मी प्रशांत भाऊसाहेब नवले. मी इंदोरी ह्या गावचा सुपुत्र असून मी जलसंधारण विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे आणि मला इंदोरीकर असल्याचा फार अभिमान आहे. इंदोरीच्या मातीला माणसांचा लळा आणि माणसांचा जिव्हाळा मातीशी, म्हणूनच त्यांच्या कष्टाला सोन्यानं मडवते ही भूमी. हे गाव अतिशय सुंदर आहे. नदीकाठी वसलेलं आहे. गावाचं नाव आहे इंदोरी. ह्या इंदोरी गावामध्ये इंद्रायणी नदीकाठी पाय धुतलेले आहेत म्हणून इंदोरी नाव असं पडलेलं आहे. माझं काही गावातच माहेर आहे. सासर पण गावात आहे, माहेर पण गावात आहे. खूप छान आहे. खरं म्हणायचं तर इंदोरी हे कृषी प्रधान गाव. अगदी अद्ययावत पद्धतीने या ठिकाणी शेती केली जाते. शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. माझं नाव नवले कचोळ लक्ष्मण. गाव माझं इंदोरीचं आहे. तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.
गावचा विकास हा चांगला झालेला आहे. धार्मिक मंदिरं भरपूर आहेत. गावचे लोक झटून या ठिकाणी विकास करत आहेत आणि मुबलक आहे. शेती हिरवीगार आहे. विकास भरपूर झाले. प्रगत शेती कशी होईल हे गावासाठी सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु या गावात साधारणपणे जलक्रांती म्हणता येईल ही साधारणपणे 1980च्या दशकात झाली. प्रवराईच्या पाण्यावर इंदोरी गावात आधुनिक शेती करणारे आणि अक्षरशः पिकांवर लेकरांसारखं प्रेम करणारे इथले प्रयोगशील शेतकरी, भाजीपाला, फळझाडे आणि फुलझाडे यांनी इथली रानं बहरून गेली आहेत. जात, पात, धर्म असा कोणताही भेदभाव आपल्या इंदोरीत नाही. आणि या गावाने आम्हाला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिलेली आहे. कुठल्याही जातीभेदाच्या लवलेश तिथे आम्हाला दिसलेलं नाही. सर्व धर्म समभाव ही जी काही संकल्पना आहे खऱ्या अर्थाने ह्या गावांमध्ये आम्हाला शिकायला मिळाली. 4, 5, 6 तारखेला विठ्ठल मंदिराचा वाढदिवस, तुळजाभवानी मातेचा वाढदिवस आणि मारुती मंदिराचा वाढदिवस एकत्र करण्यासाठी नेवर्ती महाराजांच्या नियोजनाखाली महापूजा, 3 दिवस संध्याकाळी कीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. माझ्या वतीने, सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने, सगळ्या ज्या आलेल्या लोकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्वभावातला मिश्किलपणा आणि अंगातली उर्मी, बाणीदारपणा याच्या जोरावर इथला प्रत्येक माणूस इथली माय माऊली, सुना आणि लेकीबाळी आनंदाचं जगणं जगतायत. म्हणूनच गाव कसं असावं तर ते इंदोरी सारखं असंच इथं पंचक्रोशीत म्हटलं जातं आणि याचा इंदोरीकर म्हणून आम्हाला अभिमान आहे. देह विठ्ठल 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 देह